दरम्यान संजय राऊत यांनी भाजपवर निशाणा साधलाय। भाजपला आजही काँग्रेसची भीती वाटते असं राऊत म्हणाले। फडणवीसांनी महाराष्ट्रातील गुंडगिरीवर चर्चा करावी, चाय पे चर्चा करण्यापेक्षा गुंडगिरीवर चर्चा करा असं आव्हान संजय राऊतांनी दिलेलं आहे। तर फडणवीसांवर त्यांनी हल्लाबोल केलाय। मविया 32 पेक्षा जास्त जागा जिंकणार असा विश्वास सुद्धा राऊतांनी व्यक्त केला आहे। येणाऱ्या लोकसभेमध्ये महाराष्ट्रात ज्या 48 जागा आहेत त्यापैकी 32 पेक्षा जास्त जागा मविया जिंकणार असा विश्वास त्यांनी व्यक्त केला। महाराष्ट्राचे गुंडांचं राज्य चालू आहे। हे गुंडांचं राज्य राज्यसभेवर कोणाला पाठवणार आहे आमचा पुढे प्रश्न आहे। एखाद्या गुंडाला पाठवणार आहेत का? फडणवीसांनी त्याच्यावर भाष्य केलं पाहिजे। ठीक आहे, निवडणूक आहे राज्यसभेची, भारतीय जनता पक्षाकडनं कोणाला पाठवायचा त्यांचा प्रश्न, पण शिंदे गँग त्यांचा माणूस पाठवू शकत नाही, कारण त्यांच्यावर त्यांच्या दिल्लीच्या हायकमांडने मिलिंद देवरा लादलेले आहे। आम्ही 32च्या वर जागा जिंकतोय महाविकास आघाडी। महाराष्ट्राचं सीट शेअरिंग जवळजवळ संपलेलं आहे। माझ्या माहितीप्रमाणे महाराष्ट्र, उत्तर प्रदेश सारख्या अनेक राज्यातलं सीट शेअरिंग पूर्ण झालेलं आहे। महाराष्ट्र हे महत्त्वाचं राज्य होतं, कर्नाटकचा प्रश्नच येत नाही पूर्णपणे, तर मध्य प्रदेश, राजस्थान असे अनेक राज्य आहेत, तिथे जागा वाटपाचा फार तिढा नाही आहे। महाराष्ट्रात 3 पक्षांचं जागा वाटप, वंचित बहुजन आघाडी आमच्याबरोबर आहे, तर राजू शेट्टींशी चर्चा सुरू आहे। आमच्यामध्ये कोणते मतभेद नाहीत, किंबहुना प्रकाश आंबेडकर यांनी इतकी समंजस भूमिका दाखवली आहे यावेळेला की ते त्यांच्यासह आम्ही महाराष्ट्र विकास आघाडीमध्ये एकत्र काम करतोय आणि जागा वाटपात कोणताही तिढा नाही। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।